व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सगळ्या मान्यवरांना सर्वप्रथम नमस्कार करतो। अनेक जण मला विचारतात की तुम्ही प्रभू म्हणजे काणकोणचे का, तर मी म्हणतो मी काणकोणचा नाही, परंतु या भागाशी जेव्हा जेव्हा मी इथे येतो काणकोणमध्ये तेव्हा नवी ऊर्जा घेऊन दरवेळी जात असतो। मगाशी जसा उल्लेख झाला, या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये या पुस्तकाविषयी मी सविस्तरपणे लिहिलेला आहे आणि या प्रस्तावनेमध्ये या पुस्तकाबद्दल मी असं म्हटलेलं आहे की एक रत्न भंडार आहे, सर रत्नांची खाण म्हणाली, आणि खरोखर ही सगळी रत्न आहेत आणि वेचून वेचून त्याच्यातली 50 रत्न अजित पैंगीणकरांनी अतिशय सुंदररित्या अतिशय सुंदर पुस्तकामध्ये आपल्या समोर सादर केलेली आहे। गोमंतकाची कीर्ती देशामध्ये जगामध्ये पसरवणाऱ्या सगळ्या कलावती आहेत आणि खरोखर जी जसं वेलिंगकर सर म्हणाले अत्यंत खडतर अशी साधना आहे, तपश्चर्या आहे। त्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर या सगळ्या कलावतींनी संगीत क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवलं, पण कुठल्या परिस्थितीतून त्या वर आल्या तो इतिहास थोडा आपण बघण्याची गरज आहे, तर आपल्याला त्या कर्तृत्वाचं खरं मोल आपल्याला कळेल असं मला वाटतं। ही जसं सर म्हणाले केवळ ह्या 50 व्यक्तींची कहाणी नाही, ही गोमंतक मराठा समाज नावाच्या राखेतून विश्व निर्माण करणाऱ्या समाजाची कहाणी आहे। त्यामुळे त्या दृष्टीने या पुस्तकाकडे पाहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे मगाशी सूत्रसंचालिकेने सांगितलं की ह्या सगळ्या तपस्विनी आहेत, त्या नुसत्या कलावती नाही, त्या तेजस्विनी आहेत आणि खरोखर वीरांगना असं मी त्यांना म्हणेन की शून्यातनं राखेतनं विश्व निर्माण करावं, सगळ्या प्रकारची मानहानी, सगळ्या प्रकारची अवहेलना, सगळ्या प्रकारचा अन्याय सोसून त्याच्यातनं त्यांनी आपलं कर्तृत्व साकारलेलं आहे। मगाशी निवेदिकेनं माझ्या प्रस्तावनेमधलं एक परिच्छेद वाचून दाखवलं। खरोखरच मी असं म्हटलं की एक तळ्यामधून जसं त्या दलदलीमधनं एखादं कमळ वर येतं आणि वर येताना त्या सगळ्या दलदलीचा चिखलाचा त्याला तिळमात्र स्पर्श होत नाही आणि ते परमेश्वराच्या चरणी समर्पित होतं, अशा प्रकारची सगळी लखलखीत आयुष्य आहे। त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे, परंतु अशा प्रकारची चरित्र आहेत की खरोखर आपण ती अभ्यासणं जरुरी आहे। गोमंतक मराठा समाजाची निर्मिती कशी झाली, कुठल्या कुठल्या अन्यायातून, सामाजिक अन्यायातून तो वर आला, हे काही मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु नव्या पिढीनं काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, तर त्यांना या कर्तृत्वाचं खरं मोल सापडेल असं मला वाटतं। काणकोणमध्ये पाऊल ठेवताना पहिली मला आठवण झाली की राजाराम रंगाजी पैंगीणकर त्यांचं मी कोण हे पुस्तक हे सगळ्या गोमंतक मराठा समाजातल्याच नाही, ज्यांना ज्यांना गोव्याचा सामाजिक इतिहास समजून घ्यायचा असेल तर प्रत्येकाने पुस्तक वाचलं पाहिजे असं मला वाटतं। सदाशिवगडातल्या एका सारस्वत कुटुंबातल्या विधवेच्या पोटी एक मुलगी जन्माला आली आणि सामाजिक अवहेलनेच्या भीतीनं तिने पैंगीण मधल्या पुतळाबाई नावाच्या एका कलावंत समाजातल्या स्त्रीकडे ती सांभाळायला दिली आणि तिचं नाव ठेवलं रंगा, आणि त्या रंगाच्या पोटी जन्माला आलेले राजाराम रंगाजी पैंगीणकर ह्याच काणकोणच्या पोस्टामध्ये ते केसरीचे अंक मागवायचे आणि पत्त्यावरती त्यांनी आपल्या खऱ्या पित्याचं नाव लावलं, कोणीतरी चुगली केली आणि ते वडील त्यांच्या घरी जा विचारायला गेले की तू माझं नाव का लावलंस। अशावेळी रंगाजी राजाराम पैंगीणकरांना प्रश्न पडला की मी कोण, त्या पुस्तकाला त्यांनी ते नाव दिलेलं आहे की मी कोण। त्यामुळे हा सगळा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला पुस्तकाचं मोल कळेल। आजपासून बरोबर 115 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 1910 मध्ये पैंगीणला एक सभा झालेली होती। पहिली सभा राजाराम पैंगीणकरांनी त्या ठिकाणी घेतली आणि भिकूचंद्रा पैंगीणकर यांच्या घरी ती सभा झाली होती असा उल्लेख आहे इतिहासामध्ये। आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की आपला जो समाज आहे हा अशिक्षित आहे, अनैतिक आचरणामुळे गुलाम झालेला आहे, त्याच्या उत्थानाची गरज आहे, त्याला वर काढण्याची गरज आहे। आणि 5 सूत्र त्यांनी त्या सभेमध्ये उपस्थितांना सांगितली। 5
एक जाहीरनामा त्यांनी त्या ठिकाणी वाचून दाखवला. त्याच्यामध्ये 5 गोष्टी होत्या ज्याला पंचशील असं आपल्याला म्हणता येईल. पहिली गोष्ट होती की या सगळ्या आपल्या ज्या पोटजाती आहेत त्या पोटजातींचं एकत्रीकरण झालं पाहिजे. गोमंतक मराठा समाज हा नंतर आकाराला आला. त्या काळामध्ये हा समाज संघटित स्वरूपामध्ये अस्तित्वात नव्हता. या सगळ्या पोटजातींचं एकत्रीकरण झालं पाहिजे. यापुढे जर सन्मानानं जगायचं असेल तर त्याच्यासाठी काय पाहिजे? शिक्षण पाहिजे. आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की समाजातल्या ज्या मुली आहेत तर त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी, त्यांना शोषणापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे. चौथी गोष्ट त्यांनी काय सांगितली की या मुलींची लग्न लावणं हे त्या काळामध्ये सोपं नव्हतं, कारण त्यांचे पिता नाव लावू द्यायला तयार नसत. अशा परिस्थितीमधल्या या मुली त्यांचं लग्न लावताना, आणि पैसा पण नाही जवळ, सांपत्तिक स्थिती पण जेमते, मग अशा वेळी केवळ हुंड्यासाठी लग्न अडू नये. त्यामुळे त्यांनी आणखी एक सूत्र सांगितलं की हुंडाबंदी, हुंडा घ्यायचा नाही, हे सगळ्या मुलींची लग्न लावून द्यायची. पाचवी गोष्ट त्यांनी सांगितली की ज्या समाजातले विधवा असतील तर विधवांचा त्यांचं शोषण होऊ नये, त्यांचा पुनर्विवाह लावावा. ही 5 सूत्र राजाराम रंगाजी पैंगीणकरांनी त्या सभेमध्ये सांगितली. नंतर त्यांनी गावोगावी सभा घेतल्या, काकोड्यामध्ये, जांबावलीमध्ये, पर्वतावरती, कुर्डीमध्ये, आणि ही जनजागृती केली. आणि त्याच्यातनं ते पुस्तक जर आपण वाचलं, मी सगळं त्या ठिकाणी बोलणार नाही, पण तो अशी पुस्तक हा इतिहास आपण समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यांना आणखी एका द्रष्ट्या व्यक्तीनं साथ दिली. त्यांचं नाव भारतकार गोविंद पुंडलिक हेगडे देसाई. भारत नावाचं नियतकालिक त्या काळामध्ये येत होतं. त्या भारतच्या अग्रलेखांचे 2 खंड प्रकाशित झालेले आहेत. आणि पहिला खंड शशिकांत नार्वेकरांनी संपादित केलेला आहे, गोमंतक मराठी अकादमीने प्रकाशित केलेला होता. आणि दुसऱ्या खंडाचं संयुक्त संपादन माझं आहे, रवींद्र गवी आणि मी मिळून दुसरा खंड. त्याच्यामध्ये अग्रलेख जर आपण बघितले तर त्या काळामध्ये गोव्यामध्ये एक द्रष्टा पत्रकार कशा प्रकारचा होऊन गेला. त्यानं 36 वर्ष भारत नावाचं नियतकालिक चालवलं. गोमंतकाचे टिळक आणि आगरकर त्या दोघांचंही रूप त्या भारतकारामध्ये दिसून येतं. तर ते भारतकार त्या राजाराम पैंगीणकरांच्या पाठीशी उभे राहिले. अनेक सभांचं अध्यक्षस्थान त्या काळामध्ये त्यांनी स्वीकारलेलं दिसून येतं आपल्याला. आणि हेगडे देसाईंचं कुलदैवत जांबावली, त्यांनी सुरुवात आपल्या मंदिरापासून केली, आपल्या जांबावलीच्या देवळापासून केली. आणि तिथली देवदासी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या भारतमध्ये त्यांनी केलेला आहे. ते असं म्हणतात की शेंडल्या भागल्या प्रापंचिकांची, म्हणजे जवळजवळ वानप्रस्थाश्रमी लोकांची विरामस्थळे व्हायची देवालये, आज 4ही आश्रमांचा चुथडा करणाऱ्या दुर्वर्तनी लोकांची आश्रयस्थाने झालेली आहेत. त्या काळामध्ये त्यांनी लिहिलेले लक्षात घ्या. असे परखड प्रहार त्यांनी महाजनशाहीवरती त्या काळामधल्या केले. आणि गोमंतक मराठा समाजामधल्या पहिल्या मुलीचं जे लग्न झालं हे 1920 मध्ये कुशावती जांबावलीकर, त्या मुलीचं लग्न रतिनाथ नागेशकर याच्याशी लावून दिलं गेलं. आणि त्या लग्न लावून दिल्याबद्दल हेगडे देसाईवरती खटले भरले गेले. ते स्वतः वकील होते, त्यांनी तो खटला ते डगमगले नाहीत, या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. हा सगळा इतिहास तो जर आपल्याला ज्ञात असेल तर या कर्तृत्वाचं मोल आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल असं मला वाटतं. ही जी कला अशी होती, या सगळ्या स्त्रिया ज्या होत्या पिढ्यानपिढ्या पिढीजात त्यांच्याकडे कला चालून आलेली होती, संगीताची कला चालून आलेली होती. काही पैंगीणकरांनी उल्लेख केलाय पुस्तकामध्ये, काहींच्या तर 20-20, 22-22 पिढ्यामध्ये ही कला चालत आलेली होती. आजी कलावती, पणजी कलावती, असे सगळे हा समाज कलेनं समृद्ध होता. परंतु त्या काळामध्ये कलेला प्रतिष्ठा नव्हती. कलावंत हा कलंक समजला जायचा, अशा प्रकारचा तो काळ होता. हे आपण लक्षात घेणं जरुरी आहे. मग या सगळ्यांनी ठरवलं की कलेला आपल्याला जर प्रतिष्ठा मिळवायची असेल तर काय पाहिजे, आपण शास्त्रोक्त शिक्षण घेतलं पाहिजे. संगीताचं सुद्धा शास्त्रोक्त शिक्षण आपण घेण्याची आवश्यकता आहे. त्या काळामध्ये जे जे संगीत गुरु त्यांना लागले तर त्यांचं त्यांनी शिष्यत्व पत्करलं, गंडावंदन केलं आणि संगीत शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये विठोबा अण्णा हडप जे मालवणचे गोव्यामध्ये आलेले होते, किंवा रामकृष्ण बुवा वजे, गायनाचार्य रामकृष्ण बुवा वजे असतील, भास्कर बुवा बखले असतील, दत्तू बुवा भिडे असतील, असे त्या काळामध्ये गुरु त्यांच्याकडे त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली.
त्या पुस्तकामध्ये अधिक तपशील तुम्हाला सापडेल, त्यामुळे सगळं सविस्तर मी सांगणार नाही, मी फक्त सूत्र सांगणार आहे. आणि अनेक त्या काळामध्ये आपण लक्षात घ्या की भारतामध्ये संस्थानं होती सगळीकडे आणि संस्थानिकांच्या आश्रयाखाली शास्त्रीय संगीत विकसित होत होतं. अनेक अशी घराणी तयार होत होती ठिकठिकाणी. अनेक गावं ही पारंपरिक शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध झालेली होती. त्याच्यामध्ये लखनौ असेल, रामपूर असेल, आग्रा असेल, ग्वाल्हेर असेल, इंदूर असेल, या सगळ्या संस्थानामध्ये संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण दिलं जात होतं. आणि त्यामुळे या सगळ्यांना, या कलावतींना ओढ लागली की आपण काहीतरी गोव्यातून बाहेर पडलं पाहिजे, सामाजिक उपेक्षेतून बाहेर पडलं पाहिजे, आपलं नाव प्रस्थापित केलं पाहिजे आणि त्यासाठी गोव्यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. गोपालकृष्ण भोबे नावाचे एक मोठे कला समीक्षक पूर्वी होऊन गेले. त्यांचं गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य नावाचं एक 400 पानांचा ग्रंथ मी संपादित केलेला आहे. त्याला महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार मिळाला. गोव्यात किती लोकांनी वाचला असेल माहिती नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे गोव्यातनं मुरारबा पेडणेकर नावाची एक व्यक्ती त्या काळामध्ये गोव्याबाहेर सगळ्यात आधी पडली. त्यांना आद्यत्वाचा मान त्यांनी दिलेला आहे आणि ते लखनौ पर्यंत गेले आणि तिथे शास्त्रीय संगीत शिकून परत गोव्यामध्ये आले. त्यामुळे त्यांच्याकडे बघून अनेकांना प्रेरणा मिळाली की आपणही शास्त्रीय संगीत शिकलं पाहिजे, गोव्याबाहेर पडलं पाहिजे. स्वरशृंगार नावाचं जे वाद्य आहे ना, तर ते मुरारबांची निर्मिती आहे. तर अशा प्रेरणेने अनेक कलावती या गोव्याच्या बाहेर गेल्या आणि त्या काळामध्ये मुंबई किंवा जवळचं म्हणजे मिरज ही काही केंद्र होती की जिथे संगीताचं शिक्षण दिलं जात होतं. आणि मुंबईकडे जाण्याचं आणखी एक कारण होतं, अर्थार्जन हा तर भाग होताच, पण त्या मुंबईमध्ये जर एखाद्या जलशामध्ये जर आपण सहभाग घेतला तर संपूर्ण भारतामध्ये नाव व्हायचं अशा प्रकारचं संधी मुंबईनं, म्हणजे आजही मुंबापुरी स्वप्नांची नगरी आहे, त्या काळामध्ये पण होती. त्यामुळे एखाद्या जलशामध्ये तिथे जर भाग घेता आला तर आपलं आयुष्याचं कल्याण होईल हा विचार त्यामागे असावा. जवळ पुरेसे पैसे नव्हते, सामाजिक काही ते भवितव्य गोव्यात त्यांना दिसत नव्हतं. त्यामुळे या कलावती मुंबईमध्ये गेल्या, काही मिरजमध्ये गेल्या. आणि ही सगळी चरित्र जर आपण 50 चरित्र बघितली तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्यांच्या संगीत क्षेत्रातल्या तपश्चर्येची सुरुवात कोणाची वयाच्या 7व्या 8व्या वर्षी, 10व्या वर्षी, 16व्या वर्षी अशा वयामध्ये झालेली आहे. या वयापासून त्यांनी किती खंतर रियाज केला असेल, किती परिश्रम केले असतील ते त्याची आपण कल्पना करू शकतो. आणि त्या काळामध्ये संगीत शिकणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. गोपालकृष्ण भोबेंचं कलात्मक गोमंतक नावाचं एक पुस्तक आहे, कला अकादमीने प्रकाशित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की संगीत विद्या शिकणं हे सर्पमणी मिळवण्या इतकंच अवघड आहे असं गोपालकृष्ण भोबेंनी त्या काळात लिहिलेलं आहे. गुरूंना आपली संगीत शिकवणं विद्यार्थ्याला, म्हणजे आपली कला देणं म्हणजे आपले पंचप्राणच देणं असं वाटायचं. अशा प्रकारचा तो काळ होता. आणि या काळामध्ये शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या सगळ्या कलावती गेल्या. आणि मुंबईमध्ये आणखी एक आकर्षण होतं की रेडिओ वरती, म्हणजे आकाशवाणीवरती सादरीकरणाची संधी मिळू शकली असती किंवा ध्वनिमुद्रण, त्यावेळी ते ग्रामोफोन कंपन्या ज्या होत्या, तर ते एखादं रेकॉर्डिंग झालं तर त्याच्यातनं आपल्याला पैसा मिळेल, लोकप्रियता मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे या सगळ्या कलावतींनी साधना सुरू केली. म्हणजे गोगूबाई कुर्डीकर वयाच्या 7व्या वर्षी नाटक कंपनीमध्ये गेलेल्या होत्या. अंजनीबाई मालवणकरांची तालीम वयाच्या 8व्या वर्षी सुरू झालेली होती. केसरबाई केरकरांच्या नावाने आज मोठा उत्सव आपण समारोह करतो. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी संगीत शिकायला सुरुवात केलेली आहे. मेहनत त्यांची खरोखर तपश्चर्या असं जेव्हा आपण म्हणतो तर तपश्चर्या ही आहे की याच्यातनं संगीतावरती त्यांनी प्रभुत्व आपलं प्राप्त केलं. कीर्ती नंतर मिळत असते, आधी तपस्या लागते. आणि हे सगळं जर आपण बघितलं तर अशी 50 चरित्र अजित पैंगणकरांनी किती मेहनतीनं एकत्र केलेली आहे, पुष्पगुच्छासारखी, गुच्छासारखी आपल्या समोर दिलेली आहे, त्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. हा सगळा इतिहास मी एवढ्या विस्ताराने एवढ्याचसाठी सांगितला की त्यांची मेहनत, हे सगळं पुस्तक नुसतं असं बघून वाचून थोडं चाळून ठेवण्यासारखं पुस्तक नाही. हा सगळा जिताजागता इतिहास आहे, हा गोव्याचा सामाजिक इतिहास आहे, हा गोव्याचा सांस्कृतिक इतिहास आहे की या सगळ्या चरित्रामधून अनेक गोष्टी, अनेक संदर्भ, जसं संदेश मगाशी म्हणाला, अनेक नवे संदर्भ आपल्याला याच्यातनं मिळू शकतात. आणि या सगळ्या कलावतींचं जेव्हा नाव झालं तेव्हा काय झालं, कलेला प्रतिष्ठा मिळाली. आज जी कलेला जो सन्मान आहे
संगीताला जी प्रतिष्ठा आहे, तो सन्मान या सगळ्या कलावतींना आयुष्य त्यासाठी वेचलेलं आहे, त्याच्यातनं कलेला ही प्रतिष्ठा मिळालेली आहे. आज आपण या ज्या ठिकाणी आहोत, लता मंगेशकरांचं नाव आहे, लता मंगेशकरांवरती पण त्याच्यामध्ये लेख आहे, ते आपण याच परंपरेतून पुढे आलेले आहे आणि शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आपल्याला असं लक्षात येईल, त्या मुंबईला ज्या कलावती गेल्या ते त्यांनी स्थैर्यासाठी धनिकांचा आश्रय घेतला. त्यावेळेचे उद्योजक असतील, व्यापारी असतील, त्यांच्या आश्रयाने ते राहिल्या, पण संपूर्ण निष्ठा, जीवनभर जीवन निष्ठा त्यांना वाहिलेली आहे. त्यांच्याशी त्या निष्ठेनं राहिल्या, त्यांनी त्या कलेचा बाजार नाही केला. हे महत्वाचं आहे. त्यामुळे मगाशी मी कमळ का म्हणालो, की कमळ जेव्हा पाण्यातनं वर येतं ते खालच्या चिखलाचा अंश त्याला लागत नाही, ते पवित्र असतं. अशा प्रकारचं या सगळ्यांचं जीवन आपल्याला दिसेल. शुचिरभूत असं आपण जे म्हणतो, अशा प्रकारचं शुचिरभूत जीवन या सगळ्या कलावती जगलेल्या आहेत. अनेक त्याचे प्रसंग आहेत त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतील. सुरश्री केसरबाई त्यांच्या मैफली जेव्हा थांबल्या तर त्याच्यानंतर सुद्धा ते आपल्या गुरूंना बिदागी द्यायच्या, भरघोस बिदागी द्यायची. किती एक समर्पण, गुरुविषयी किती आदर, काय त्यांचं व्यक्तिमत्व असेल आपण कल्पना करू शकतो. अंजनीबाई मालपेकरांच्या पतीचं निधन झालं, त्याच्यानंतर 10 वर्ष त्या पतीचं कर्ज फेडत होत्या. अत्यंत समर्पितपणे हे सगळं ते जीवन जगलेले आहे. मोगूबाईंनी गंडाबंधनासाठी 125 तोळं सोनं विकलेलं होतं. किंवा मोगूबाई कुर्डीकर आपल्याला माहिती आहे, आपल्या कुर्डीला येऊन गानसेवा द्यायच्या. काय गरज होती त्यांना? सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. अशा व्यक्तीला आपल्या गावामध्ये येऊन आपल्या देवासमोर गानसेवा करायची त्यांना काय गरज होती? परंतु हा भक्तिभाव मनामधला, अंतःकरणामधला श्रद्धा, हे सगळी मूल्यावरची निष्ठा जीवनामधल्या, त्याच्यातनं हे सगळं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. अनेक स्त्रिया आहेत कलावंत समाजामध्ये या कलावती, की ज्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे, आपल्या कुलदैवतांचा जीर्णोद्धार केलेला आहे. शांतादुर्गेचं देऊळ नानोड्याचं त्या बतिया कलंगुटकरांनी स्वतःच्या पैशातनं केलेलं आहे. मांदोड्याचं महालक्ष्मीचं देऊळ जीर्णोद्धार अशाच कलावतीनं केलेला आहे. त्यामुळे हे सगळं त्यांची हृदय किती पवित्र असतील, किती सात्विक भावानं भरलेली असतील याची आपण कल्पना करू शकतो. पु ल देशपांडेंनी फार सुंदर लिहिलेले गोव्यातल्या कलावंताविषयी. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. त्यांनी असं म्हटलेलं लिहिलेलं आहे, ते असं लिहितात की रोपट्याचे मातीशी, उन्हाशी, वाऱ्या पावसाशी चाललेले झगडणे दिसू नये आणि पाहणाऱ्याला सुंदर फुलच पाहायला मिळावे, अशीच ह्या गोमंतकीय गुणीजनांच्या कला साधनेची अवस्था होती. शेवटी स्मरणात राहिली ती आल्हाद आणि सुगंध देऊन गेलेली ही फुले, मातीत जखडलेल्या मुळांचे झगडणे दडपलेले. हा दडपल्या गेलेल्या मुळांचा इतिहास आहे जो अजित पेंगीणकरांनी आपल्या समोर ठेवलेला. ही चरित्र आपण मुळापासून वाचावीत. आणि मी त्यांना बरोबरीने सांगतो की हे पुस्तक बाहेर गेलं पाहिजे, हे गोव्याच्या बाहेर पोहोचलं पाहिजे. आजकाल कसं होतं, आपण पुस्तक लिहितो, आपण पुस्तक मेहनतीने लिहितो, परिश्रम घेतो, आणि वाचकाने जर वाचलंच नाही, पण आपण एखाद्या जेवायला गेलो ना हॉटेलमध्ये, आपण सहज 2000 रुपये खर्च करतो आणि पुस्तक 500 रुपयाचं घ्यायला आपण काकू करतो. मी नुकतंच पुस्तक लिहिलं कृष्णदास श्यामावरती. 1526 मध्ये ज्यांनी श्रीकृष्ण चरित्र लिहिलं, ज्याचं नाव पणजीच्या लायब्ररीला दिलेलं आहे. किती जणांना माहितीये? पोर्तुगीजांच्या जाळपोळीतनं त्यांच्या श्रीकृष्ण चरित्राच्या काही पोथ्या वाचल्या. त्याच्यातली लोलियेमध्ये नावी प्रभुगावकर यांच्या घरामध्ये विहिरीमध्ये ठेवलेली पोथी होती, सांभाळून ठेवलेली, पोर्तुगीजांच्या वाटोवाटीच्या काळामध्ये. आणि त्याचं संपादन, त्याची एक प्रत उज्जैनला गेलेली होती. उज्जैनला आपल्याला माहिती असेल बक्षी बहादर जीवबादादा केरकर महाजी शिंदेचे सरसेनापती होते. माझं त्यांचंही पुस्तक मी संपादित केलेलं, आपण जरूर वाचावं. की त्या काळामध्ये सोयरावनाथ आंबिये आपले गोव्याचे संत कवी हे उज्जैनला गेलेले, त्यांचं निर्वाण उज्जैनमध्ये झालेलं आहे. आणि एक प्रत त्या कृष्णचरित्राची त्या ठिकाणी होती. आणि हे सगळं हा इतिहास जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कुठल्या संस्कृतीची आपण बात करतो. आपण फक्त गोवा म्हटल्यानंतर खा प्या मजा करा असा एक समज जो बाहेर पसरलेला आहे. या ही सगळी चरित्र जर आपण बघितली तर खरा गोवा, त्याची सांस्कृतिक ताकद, त्याचं एक सांस्कृतिक मूल्य जी आहे त्याचा परिचय आपल्याला घडेल. त्यामुळे पुस्तक गोव्याबाहेर पोहोचवण्याचाही पैंगीणकरांनी प्रयत्न करा. मला खरोखर आनंद आहे की अत्यंत मेहनतीनं ही चरित्र या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे. मी आपला वेळ घेणार नाही. आपण जरूर हे पुस्तक वाचावं आपण, आणि तसा आपण शब्द मला या ठिकाणी द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो.